नमस्कार. इंटिग्रेशनच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे इंटिग्रलचे टाइप पाहत आहोत. तर आपण मागच्या लेक्चरला इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये हा एक टाइप पाहिलेला आहे की e raised to some linear expression and it is multiplied by sine ratio or cosine ratio. So we evaluate this type of sum by integration by parts and here is a ready-made formula for this. Let me read this formula. Integration of e raised to ax into sine bx plus c. Index of e is ax and sine ratio of angle bx plus c. Its integral is e raised to ax divided by a square plus b square. हा a इथला घेतला, b इथला घेतला, a square plus b square, a sin bx plus c minus b cos bx plus c plus integration constant k. And integration of e raised to ax into cos of bx plus c is e raised to ax upon a square plus b square. वरच्या सारखंच आहे हे. a cos bx plus c, इथे साइन होता, साइन आला, इथे cos आहे, cos आला, प्लस b sin bx plus c. लक्षात राहण्यासारखे आहे ते. फक्त पहिल्या साइन वाल्यामध्ये इथं निगेटिव्ह साइन असतं, कोसाइन वाला जो रूल आहे त्याच्यामध्ये इथं प्लस साइन आहे. इथे कोएफिशिएंट a येतो, इथं b येतो, इथं a येतो, इथं b येतो, इथे मायनस साइन आहे फक्त. तर आपण CET चे प्रश्न ज्या वेळेला सोडवणार त्याला हे वर्कआउट करण्याची गरज नाही, किंवा बोर्ड एक्झाम मध्ये जे MCQ असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, त्या प्रश्नामध्ये फक्त तुम्हाला उत्तर कोणतं आहे ते ओळखायचं असतं. तर हा फॉर्म्युला जर तुमचा पाठ असेल तर तुम्ही ते उत्तर लिहू शकता. मी तुम्हाला एक दोन प्रॉब्लेम करून दाखवतो ह्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून. यूजिंग फॉर्म्युला लेट अस राइट इंटिग्रेशन ऑफ e raised to 2x into sin 3x. ऑलरेडी वी हॅव वर्कआउट दिस प्रॉब्लेम. आपण हा प्रॉब्लेम मागच्या लेक्चरमध्ये बाय पार्ट्सने केला होता. आता मी फॉर्म्युल्याचा वापर करणार आहे. तर मी कंपेअर करणार याला. लेट अस कंपेअर दिस विथ e raised to ax sin bx plus c. Here c is 0, b is 3, a is 2. Okay, so I have compared this with that standard formula and written the values of a, b and c. Then I will write the formula, actual formula. Integration of e raised to ax plus b is e raised to ax upon a square plus b square a sin bx plus c minus b cos ax plus b. I am just reading it. Here is the formula. E raised to ax sin bx plus c is e raised to ax upon a square plus b square a sin bx plus c minus b cos bx plus c plus integration constant. ह्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त a च्या जागी 2 लिहायचं आणि b च्या जागी 3 लिहायचं. c तर 0च आहे, c च्या जागी 0 लिहायचं. जर उत्तर मिळून जाईल. पहा e raised to ax इथे लिहिलं 2x, 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर, हा 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर, देन 2 sin 3x मायनस 3 cos 3x. बस पाहायचं आणि किमती टाकायच्या, संपलं. CET मध्ये किंवा बोर्ड एक्झाममध्ये MCQ करता तुम्ही हे वापरू शकता. आणखी कुठं वापरता येतो हा फॉर्म्युला? येतो ना. काही प्रॉब्लेम असे असतात की ते दिसताना ह्या फॉर्मॅटमध्ये आहेत असं वाटत नाही. e raised to ax into sin bx plus c या फॉर्ममध्ये दिसत नाही. बाय डुईंग सम प्रॉपर सबस्टिट्यूशन वी कॅन कन्वर्ट these problems into this form. So in कन्वर्टेड प्रॉब्लेम, ज्यावेळेला आपण असे प्रॉब्लेम रूपांतरित करतो, कन्वर्ट करतो ह्या टाईपमध्ये, तेव्हा आपल्याला हा डायरेक्ट फॉर्म्युला वापरायला परवानगी असेल. मी एक प्रॉब्लेम त्या टाईपचा दाखवतो तुम्हाला. ह्या टाईपचा कन्वर्ट करायचा जो आहे सबस्टिट्यूशन करून तो दाखवतो. पहा याच्यामध्ये तुम्हाला कुठं e raised to ax दिसतोय का? Can you see e raised to ax anywhere in the problem?
No, but still I can convert this problem into that form and then use the formula. So how to convert that? For that I will have to do substitution. So substitution is log x is equal to t. Now if you remember definition of logarithm, this logarithmic form, and its corresponding exponential form is x is equal to e raised to t. Now where is that e? Here it is. Base of the logarithm is e. So its equivalent form is x is equal to e raised to t. ह्या दोन्ही इक्वेशनचा अर्थ एकच असतो. If we differentiate this, dx is equal to e raised to t dt. dx is equal to e raised to t dt. With this substitution dx ची ही किंमत आणि log x च्या जागी t लिहून मी हे जे इंटिग्रल आहे हे असं वाचू शकतो sin t आणि dx च्या जागी e raised to t dt. Let me write it. sin t e raised to t dt ही dx ची किंमत आली. आता प्रॉब्लेम तुम्हाला त्या टाइप मध्ये दिसतोय पहा. e raised to ax into sin bx plus c. a ची किंमत 1 आहे, b ची व्हॅल्यू पण 1 आहे and c is 0. So here is the formula, and in this formula I will write a is equal to 1, b is equal to 1, c is equal to 0 and write its answer. Its answer is e raised to ax, means here e raised to t, 1 square plus 1 square for a square plus b square, a sin bx plus c minus b cos bx plus c. a b 1 आहे, c 0 आहे. झालं उत्तर. आता हा t काय होता? t आर्टिफिशियली आणलेला आहे, आपण आणलाय तो इथे. so in place of t we write log x. मग e raised to log x म्हणजे x असतो, किंवा इथे पाहू शकता e raised to t is x. so e raised to t ला डायरेक्ट x लिहिला आणि t च्या जागी log x लिहिला. उत्तर आपल्याला शेवटी x च्या लँग्वेज मध्ये, x च्या भाषेमध्ये, in terms of x we should write our answer. This is the final answer. This is the integration of sin log x. sin log x हे इंटिग्रेशन आहे. समजलं? तर हा जो फॉर्म्युला आहे लॉंगलचक फॉर्म्युला आपण जर ओरिजिनल प्रॉब्लेम ह्या टाइप मध्ये नसेल आणि सबस्टिट्यूशन करून तुम्ही कन्वर्ट केला तर तुमचं आम्हाला हे कौशल्य, हे स्किल तपासायचे की कॅन यू कन्वर्ट प्रॉब्लेम इनटू दॅट स्टँडर्ड फॉर्म. अँड आफ्टर कन्वर्टिंग दॅट इनटू स्टँडर्ड फॉर्म वी डू नॉट एक्सपेक्ट दॅट यू शुड इव्हॅल्युएट इट बाय पार्ट्स. जर तुम्हाला देतानाच प्रॉब्लेम ह्या टाइप मध्ये दिलेला असेल तर तुमचं बाय पार्टचं स्किल आम्हाला तपासायचं आहे. चला पुढच्या याच्याकडे वळूया आता. तर हे जे झाले ना आतापर्यंत e raised to ax into sin bx plus c हा एक टाइप होता विशिष्ट, तो मी संपवलेला आहे. आता मी 3 मेन इंटिग्रल कडे वळणार आहे. त्याला नावच दिलेलं आहे मी 3 इंटिग्रल्स. These 3 integrals are very 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 important integrals. हे जे 3 इंटिग्रल्स आहेत हे 3 इंटिग्रल खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत. किती महत्त्वाचे आहेत की इथून पुढचा इंटिग्रेशन चॅप्टर हा पूर्णपणे ह्या 3 फॉर्म्युलांवर आधारित आहे. कुठलाही सम घेतला याच्या पुढच्या एक्सरसाइज मधला तर तो ह्या 3 फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट होतो. ह्याच्याशी निगडित असणारे आपण एकूण 7 फॉर्म्युले याच्या अगोदर पाहिलेले होते, ते मी तुम्हाला थोडक्यात ओरली सांगतो. 1/√(a² - x², 1/√(a² + x². ते जे फॉर्म्युले असायचे ते अशा टाइप मध्ये होते पहा. इंटिग्रेशन ऑफ 1/(a² - x², इंटिग्रेशन ऑफ 1/(a² + x², इंटिग्रेशन ऑफ 1/(x² - a² dx. हा साइन इनवर्स मध्ये जातो. हा साइन इनवर्स मध्ये लिहितो आपण. साइन इनवर्स x हे याला लिहितो आपण log of x plus √(x², a² + x². याला लिहितो log of x plus √(x² - a².
आणि ह्याच्यासारखे आणखी 3 फॉर्म्युले होते ज्याच्यामध्ये हे स्क्वेअर रूट साइन नसायचं, 1/a² - x², 1/a² + x², 1/x² - a², हे 6 झाले. आणि एक 7वा फॉर्म्युला होता 1/x × √(x²- a²). तर हे जे 7 फॉर्म्युले आहेत, ह्या 7 फॉर्म्युल्यांचा सुद्धा ह्या तिघांचं प्रूफ लिहित असताना आपल्याला मदत घ्यायची आहे. तर मी सुरुवातीला तुम्हाला याच्यातला एक सम करून दाखवणार आहे. ऑफ दिस 3 फॉर्म्युले आय विल डिराइव्ह 1 अँड आय एम गिविंग यू असाइनमेंट, होमवर्क. तुम्हाला हे काम देणार आहे मी की राहिलेल्या दोघांचं प्रूफ करायचं. तुम्ही सांगा ह्या 3 मधला कोणता करून द्यायचा. तुम्ही सांगाल तो मी करून देईल, तुम्ही सांगाल तो एक, ह्या 3 पैकी एक कोणताही एक मी करून देईल. काय म्हणता, पहिला करून द्यायचा? ठीक आहे, पहिला करून देतो, काय हरकत नाही. फर्स्ट सम इज इंटिग्रेशन ऑफ √(a² - x². तुम्ही जर म्हटले असते ना सर दुसरा करून द्या, मी दुसरा करून दिला असता. तुम्ही म्हटले असते ना थर्ड करा, थर्ड करून दिला असता. सारखेच आहेत, विशेष फरक नाही. ठीक आहे. आता हा सुद्धा प्रॉब्लेम 2 प्रकारे करता येतो. एक म्हणजे x = a sin θ हे सबस्टिट्यूशन करून, आणि दुसरं म्हणजे इंटिग्रेशन बाय पार्ट्सने. आत्ता एवढ्यात आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स शिकलेलो आहोत. म्हणजे ज्या वेळेला 2 फंक्शनचा गुणाकार असतो ना त्या पद्धतीने जायचं. मग गुणाकार करायला याच्यात दुसरं फंक्शन नाही आहे, आर्टिफिशियली आपण घेऊया ×1. and this 1 will play the role of second function. So integration by parts says keep first function as it is u into integration of second function v minus integration of product. कोणाचा product? Derivative of first function and integration of second function. So I have used that rule here. First function u as it is into integration of second function minus integration of the product. In product, one factor is integration of second function and another factor is derivative of the first function. Now let me actually take this derivative, this integration. Integration of 1 is x. Integration of 1 is x. And derivative of √(a² - x², I have used chain rule in the derivative. Derivative of √(a² - x² is 1/2 √(a² - x² into derivative of a² - x². Derivative of a² is 0 and derivative of -x² is -2x. ह्या -2x मधला मायनस साइन मी इथे घेणार, हा प्लस होणार. 2 सुद्धा मी बाहेर 2 कॅन्सल करून टाकूया. हा 2 जो आहे हा 2 ह्या 2 बरोबर कॅन्सल करू शकतो आपण. हा 2 आणि इथला हा 2 कॅन्सल करू शकतो. मायनस साइन बाहेर येणार, इथं येऊन हे प्लस होणार. हे मायनस साइन बाहेर येऊन प्लस करणार आणि x × x इथं x² करून लिहिणार मी. तर मी हे लिहून घेतो, हे लिहिलं इथं. हा x × x x² प्लस साइन बाहेर झालं, मायनस गेल्यामुळं बाहेर प्लस झालं. आणि हा जो a² - x² आहे तो तसाच ठेवलेला आहे, 2 कॅन्सल केलेलं आहे. बस ही स्टेप समजली. आता ह्या इंटिग्रलचं काय करायचं, तर ह्या इंटिग्रलला इव्हॅल्युएट करण्यासाठी ह्याच्यामध्ये एक a² ॲड करतो आणि एक a² सबट्रॅक्ट करतो. सो आय विल ॲड 1 a² अँड सबट्रॅक्ट 1 a². आय विल ॲड 1 a² सबट्रॅक्ट 1 a² and then take minus sign common from that minus a² and plus x². इथे आपण a² ॲड करतो, तो ॲड केलेला a² इथंच ठेवलेला आहे आणि सबट्रॅक्ट केलेला a² आणि हा इथला प्लस x² ह्या दोघांमधून आपण मायनस साइन कॉमन घेतलं. and now I will split this into 2 fractions. Divide this a² by √(a² - x²), this minus sign, and then divide this √(a² - x² separately and split this into 2 fractions. हे 2 फ्रॅक्शन झाले. a² upon √(a² - x² minus this a² - x² divided by this. Now this a² will come out.
a square will come out of this integral side, and this will be 1 upon root of a square minus x square. We know this is 1 upon a into sine inverse x upon a. And here for this integral I will divide this numerator by its denominator, and that will give me root of a square minus x square. So it will look like this. हा a square बाहेर आला, अजून याचं इंटिग्रल लिहिलेलं नाहीये, and this simplification gives me root of a square minus x square. But this is my original problem. आपला जो मूळ मुख्य प्रश्न आहे ना तोच इथं तयार झालेला आहे. Same integral has arrived. So we write I for this integral. This is my integral I. So I have written that, replace that root of a square minus x square, integral of root of a square minus x square, by this letter I, and shift this I to this side, left side. That will make I plus I, and integration of this 1 upon root of a square minus x square is sine inverse x upon a. Sine inverse x upon a. हा a square होता तसंच राहिलेला आहे. आणि I plus I is 2i. 2i मधला 2 इकडे लेफ्ट साइड राइट साइडला घ्या. So that will come here. So this is integration. This is integration of root of a square minus x square. I will read final answer. X upon 2 into root of a square minus x square plus a square upon 2 into sine inverse x upon a. हे फॉर्म्युले घोकून पाठ करायचे नसतात, घोकून पाठ करायचे नसतात, तर हे वापरून ते आपोआप लक्षात राहतात. If we use this formula repeatedly, then automatically you will remember this formula. How to use this formula? Here is one example. To write integration of root of 9 minus x square, to write integration of root 9 minus x square, we just compare these two and we observe that a square is 9 means a is equal to 3. A square is 9. So x upon 2, x upon 2 as it is. A square minus x square, root of 9 minus x square. A square upon 2 means 9 upon 2. Sine inverse x upon a, so sine inverse x upon 3. That's all. So if we have this formula, immediately we can write the integral. हा फॉर्म्युला हाताशी असेल तर एकाच मिनिटामध्ये आपण हे उत्तर लिहितो. हा परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तर तुम्हाला बाय पार्ट्स करण्याची गरज नाही. यू कॅन डायरेक्टली यूज दिस फॉर्म्युला. आणि जर फॉर्म्युला नसेल तर मग तुम्हाला हे सगळं प्रोसिजर करत बसावे लागेल. ओके. नाउ देर आर 3 रिझल्ट ऑफ द सेम काइंड. हे 3 सम आहेत आपल्याकडं. ह्या 3 प्रॉब्लेम जे आहेत ह्या तिघांचे इंटिग्रल मी पुढच्या स्लाइडवरती लिहिलेले आहेत. ह्या 3ही प्रॉब्लेमचे इंटिग्रल जे आहेत ते एका स्लाइडवरती लिहिलेले आहेत. दिस इज इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. Once again I will read it for you. X upon 2 root a square minus x square plus a square upon 2 sine inverse x upon a. Second integral root of a square plus x square. इथं मायनस होता, इथं प्लस झालेला आहे. इकडे काय चेंज झाला? x upon 2 x upon 2. Root of x square, here it was a square minus x square, here it is a square plus x square. Addition आहे, addition मध्ये ऑर्डर क्रम बदलू शकतो. We may write it as root of a square plus x square. Plus here it was plus a square by 2, here also it is plus a square by 2. And instead of sine inverse x upon a, this is integration of 1 upon root a square plus x square, which is log of x plus root x square plus a square. Again here you may read it as a square plus x square, root of a square plus x square. This is integration of root of a square plus x square. Now third, integration of root x square minus a square. As usual, x by 2, root of same expression. Now here it is minus sign. Now here we have minus sign. Minus a square by 2 log of x plus root of x square minus a square. हे जे एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशन इथं आलेलं आहे. सेम एक्सप्रेशन.
तर आता याच्यावरचे काही प्रॉब्लेम आपण करणार आहोत. हे प्रॉब्लेम एका ओळीचे असणार नाहीत. का असणार आहेत एका लाईनमधले, सिंगलमधले? इथं एक्स स्क्वेअर नाही असणार, इथं 4x² असेल, 9x² असेल. इथे सुद्धा नुसता एक्स स्क्वेअर नाही असणार, त्याला काहीतरी कोइफिशियंट असेल. ह्या एक्स स्क्वेअरला काहीतरी कोइफिशियंट असेल. यू विल हॅव टू टेक आउट दॅट कोइफिशियंट. तो कोइफिशियंट आपल्याला बाहेर घ्यायचा असतो. सो दिस विल बी द फर्स्ट स्टेप इन आवर सिम्प्लिफिकेशन, टू टेक आउट दॅट कोइफिशियंट. अँड आफ्टर टेकिंग आउट दॅट कोइफिशियंट वी हॅव टू अप्लाय दिस फॉर्म्युला. सो लेट अस मूव टू प्रॉब्लेम. आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे वळूया. आता प्रॉब्लेम आहे रूट ऑफ 4 + 3x - 2x². सो इट इज नॉट इन द टाईप रूट ऑफ a² - x². त्या तीनपैकी कोणत्याच टाईपमध्ये दिसत नाही. सो लेट मी मेक इट कम्प्लीट स्क्वेअर फर्स्ट. पहिल्यांदा कम्प्लीट स्क्वेअर करणार आपण याला. हा कम्प्लीट स्क्वेअर करण्यासाठी यातला 2 मी कॉमन घेतलेला आहे आणि याला 3/2 असं लिहिलेलं आहे. देन आय विल ॲड सम सुटेबल कोइफिशियंट. I will add some suitable coefficient and make it complete quadratic. याच्यामध्ये 9/16 हा कोइफिशियंट आहे. कोइफिशियंट काढण्यासाठी मी तुम्हाला रूल सांगितलेला आहे की कोइफिशियंट ऑफ कोइफिशियंट ऑफ x that is b square divided by 4. So b square is 9/4. And that 9/4 is divided by 4, that gives me 9/16. So this way I have obtained that 9/16 as last term. So I must add it here. Actually because of this minus sign, actually I am subtracting it. जर इथं प्लस साइन दिसत असेल तर actually ते सबट्रॅक्ट झालेले आहे. So to balance this 9/16 I must add 9/16 here. I will add these two terms. हे 16 दुने 32 आणि 9 41. 16 to 32, 32 plus 9 is 41. So read that 41/16 as root 41 upon 4 square. So it will play the role of a² minus x², but in place of x I have x minus 3/4 square. X, because of this minus sign I am writing minus sign here, and square root of this 9/16 is 3/4 and whole bracket square. Now this integral is in the form root of a² minus x². Now I can use that formula, and that formula is integration of root a² minus x² is x/2 root of a² minus x² plus a²/2 into sin inverse x/a. इथला sin inverse लिहायचा राहिलेला आहे. सो हिअर दॅट वर्ड sin inverse इज देअर. मी उत्तरामध्ये तो लिहिलेला आहे, फक्त इथं लिहित असताना राहिलेला आहे तो. सो लेट अस अप्लाय दिस फॉर्म्युला हिअर अँड राईट इंटिग्रल. सो फर्स्ट स्टेप इज x/2. Here our x is x minus 3/4. So x minus 3/4 upon 2. Root of whole expression as it is plus a²/2 into sin inverse. पहा इथं जी मिस्टेक झाली तीच चुकीची मिस्टेक इथं पण झालेली आहे. sin inverse x/a. Here it should be sin inverse. इथे sin inverse लिहायचं राहिलं. का राहिलं? चुकीची मिस्टेक, गडबडीत टाईप करताना sin inverse x/a असं लिहून आपण याचं सिम्प्लिफिकेशन करणार. तर हे इथं राहिल्यामुळे इथे लिहायचं राहिलेलं आहे. ओके, हे उत्तर चुकलेलं आहे. इथे sin inverse असं पाहिजे. तर अशा पद्धतीने हे इंटिग्रल करायचं आहे. पुढच्या क्वेश्चनकडे वळूया आपण. हा तर आपल्याला रूट ऑफ a² minus x² टाईपमध्ये आहे असं वाटत पण नाही, पण याला मी कन्वर्ट करू शकतो. आय कॅन कन्वर्ट दिस सम इन टू दॅट टाईप. सो वी फर्स्ट वर्क आउट दिस प्रॉडक्ट. हा गुणाकार करून घेतला, हा क्वाड्रॅटिक झाला. तरी हा कम्प्लीट क्वाड्रॅटिक नाही. इथं 10x असेल ना त्याला -25 असायला पाहिजे. सो आय वॉन्ट -25. आय डोंट वॉन्ट दिस -21. सो आय विल सबट्रॅक्ट 4, add 4. Subtract 4, add 4 and write this in this form.
So I want 25. I took here 25. And to balance that minus 25, I have added 25. So here I will get 4. And this is x minus 5 bracket square. Now it is in the form root of a square minus x square. It is in the form root of a square minus x square. Same mistake I have made here also. का झाले असं माझ्या लक्षात येत नाही. But in answer I have used sin inverse here. In answer I have used sin inverse. इथं उत्तरामध्ये पाहू शकता तुम्ही sin inverse आले. That sin inverse word is there, but while reducing the size of this object, that sin inverse is hide here. Okay? Let it be. पण इथं आलेला आहे तो आता sin inverse. So it is in the form root of a square minus x square x upon a root of a square minus x square plus a square upon 2, this a square upon 2 sin inverse x upon a. Okay, so this is the final answer. This is the final answer. इथं फक्त हे 2 दुने 4 2 करू शकतो आपण. You may divide this 4 by 2 and write the answer. Okay. Now next question. Sec square integration of sec square x into root of tan square x plus tan x minus 7. So obviously we have to make substitution. Put tan x is equal to t. We put tan x is equal to t. हा tan x जो आहे याच्या जागी t लिहायचं म्हणजे root of t square plus t minus 7 दिसेल. And derivative of tan x is sec square x. So this sec square x dx will become dt. So this problem is converted. Still it is not in the form root of x square minus a square or x square plus a square. So I will add the last term. Last term is 1 by 4. Formula for last term is b square divided by 4. b is 1. So b square is 1 by 4. So I will add that 1 by 4. To balance it, I subtract 1 by 4. ह्या दोघांची बेरीज करणार. हे 7 चौक 28, 28 आणि 29. So minus 29 upon 4. Minus 29 upon 4. So it is in the form root of x square minus a square. Root of x square minus a square. Third formula. Root of x square minus a square. And formula for root of x square minus a square is as usual x upon 2 root of x square minus a square minus, in this formula only we have minus sign, a square by 2 log of x plus root of x square minus a square. So apply this formula and write the answer x upon 2. Here x is t plus half by 2 root of whole expression, root of this whole expression minus a square by 2. Here a square is 29 upon 4 divided by 2. So this is divided by 2 log of x, but our x is t plus half plus root of x square minus a square plus root of this whole expression. Now we make little simplification, and after simplifying it we replace t by tan x. तर हा सिम्प्लिफिकेशनचा पार्ट तुम्ही स्वतः पाहू शकता, करू शकता. ओके, तर ह्याच्यात खूप मोठे कॅल्क्युलेशन्स आहेत, पण हे प्रश्न परीक्षेमध्ये असतात. अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये असतात. तुम्ही म्हणताल प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक टाईपला सर म्हणतात हे टाईप असतात, हे टाईप असतात. अहो 3 तर प्रॉब्लेम करायचे तुम्हाला परीक्षेमध्ये, इंटिग्रेशनवरचे 3च करायचे. पण हे जे मोठाले टाईप आहेत ना, ह्याच्यातलेच प्रश्न परीक्षेमध्ये असतात. मग सुरुवातीचं का शिकवलं, ते आल्याशिवाय पुढचं इंटिग्रल येणार नाही ना. डायरेक्ट तुम्हाला आम्ही मोठाले प्रॉब्लेम नाही शिकवू शकत. छोटे छोटे सम तर आपल्याला करावेच लागतात. आता मी लेक्चर थांबवणार आहे. फक्त पुढच्या लेक्चरमध्ये मी काय घेणार हे सांगणार आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये मी हा एक विशिष्ट टाईप घेणार आहे. ह्या टाईपला काही नाव वगैरे नाही आहे, पण त्याच्यात काय असतं ते मी सांगणार आहे. इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स
एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स. म्हणजे इथं ई रेज टू एक्स असतो आणि आतमध्ये कुठलंही एक फंक्शन असेल आणि त्याच्या शेजारी त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो प्लस साईन देऊन. म्हणजे ई रेज टू एक्स साईन एक्स प्लस कॉस एक्स असा एक प्रॉब्लेम आहे. ई रेज टू एक्स साईन एक्स प्लस कॉस एक्स और ई रेज टू एक्स लॉग एक्स प्लस 1/x. ई रेज टू एक्स एक्स प्लस 1. याचं उत्तर असतं ई रेज टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम असेल ना ई रेज टू एक्स साईन एक्स प्लस कॉस एक्स, त्याचं उत्तर असतं ई रेज टू एक्स इंटू साईन एक्स. म्हणजे हा फॉर्म्युला जर माहिती असेल ना तर तुम्ही खूप पटकन उत्तर लिहू शकता. आणि CETमध्ये तुम्हाला ह्या टाईपचे प्रश्न असतात, MCQमध्ये तुम्हाला ह्या टाईपचे प्रश्न असतात की फॉर्म्युला वापरून तुम्हाला एका मिनिटात उत्तर देता आलं पाहिजे. एक मिनिटसुद्धा नाही लागत हो, 1 मिनिटसुद्धा लागत नाही. मी पहिल्यांदा ह्या फॉर्म्युल्याचं प्रूफ तुम्हाला सांगणार आहे आणि हे प्रूफ सांगितल्यानंतर मग याच्यावरचे प्रॉब्लेम करणार आहे. पण प्रूफ मी आत्ता नाही सांगणार, मी प्रूफ पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत मी तुम्हाला होमवर्क सांगणार आहे. होमवर्क हा आहे की रूट ऑफ a² - x² हे जे टाईप पाहिले ना ह्याच्यावरची प्रॅक्टिस करायची. ह्याची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. हे फॉर्म्युले घोकून पाठ करायचे नसतात, हे फॉर्म्युले तुम्हाला वापरून लक्षात ठेवायचे. तर त्याच्यावर तुम्ही सराव करा आणि त्याचे 4 प्रॉब्लेम करून झाल्यानंतर ह्याचं प्रूफ पाहून ठेवा. मी याचं प्रूफ पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. तोपर्यंत नमस्कार, भेटूया पुढच्या लेक्चरला.